आता आपण आहे ना नाचणीच्या पिठाचे नाही का पापड करतोय. तर त्यासाठी ना मी चांगल्या क्वालिटीची नाचणी आणलेली आहे. ती चांगली धुवून घ्यायची. आता हे 2 किलो आहे नाचणी. ती चांगली धुवून घ्यायची स्वच्छ. त्याच्यात आहे ना खूप असं हे निघतं. चांगली धुवून घ्यायची 4-5 पाण्याने खसखस हाताने चोळून चोळून. आता ते त्याचं घाण निघली. असं 4-5 पाण्याने धुवून घेतली मी चांगली. हाताला चोळून धुतली ना म्हणजे त्यातली घाण सगळी व्यवस्थित निघते म्हणून. आता ही धुवून झाली आणि ह्याच्यात आता मग चांगलं पाणी टाकून ठेवायचं. तर आहे ना ती 2 दिवस ठेवायची आणि तिसऱ्या दिवशी काढायची. 2 दिवस पूर्ण पाण्यात भिजत घालून ठेवायची. परत पाहायचंच नाही. तिसऱ्या दिवशी काढायची आणि आता ही 2 दिवस ठेवून द्यायची. आता ही तिसऱ्या दिवशी काढली मी. आता त्याच्यात परत थोडंसं असं नाही का फेसळलेलं पाणी वगैरे मग परत एकदा धुवून घेतली. आता एक कपडा घेतला, खाली चाळणी ठेवली, एक कपडा घेतला आणि मग आता त्याच्यात आहे ना ही अशी टाकून घ्यायची. खाली पातेलं घेतलं आधी, नंतर चाळणी आणि नंतर त्याच्यावर कपडा टाकलेला आहे. म्हणजे ते पाणी निथळून खाली पातेल्यात पडत. हे पण नाचणीचा कलर किती छान आहे. चांगल्या क्वालिटीची नाचणी येते तर. आणि धुतली पण भरपूर व्यवस्थित ना म्हणून मग अशी काळपट नाही आली अजिबात. आता अशी ठेवायची 10-1 मिनिट नाही का. आणि मग आता असं सगळं बाजूंनी गोळा करून कपडा बांधून ठेवायची उबदार ठिकाणी एखाद्या. त्याला थोडेसे मोड येऊन द्यावं लागतात रात्रभर. आता ही रात्रीची मी हे केलेली आहे. आता ही अशी बांधून ठेवली मी रात्रभर नाही का. ते पाणी कसं निथळून खाली आलं ते का. आता ह्याच्यावर आहे ना परत काहीतरी उबदार असं टाकायचं. उन्हाळा आहे आता त्याच्यामुळं मी जास्त काही टाकलं नाही. ह्याच्यातच छान मोड आले होते. आता अशीच रात्रभर ठेवली. आता हे दुसऱ्या दिवशी काढली. आलेत मोड त्याला. असे खूप पण मोड नाही पाहिजे. बरोबर जेवढे पाहिजे तेवढे आलेले आहे बरोबर. आता बरोबर आलेले आहेत मोड जेवढे पाहिजे तेवढे. आता ही ना सावलीतच सुकवायची. 90% सुकवायची. 10% थोडीशी ओलसर ठेवायची म्हणजे नाही का त्याचं साल्ट आहे ना दळलं जात नाही. आणि गिरणीतून ते दळून आणायचे. आता 2-3 तास सुकवली मी. 3-4 तास बऱ्यापैकी सुकली. आता सावलीत 10% थोडीशी ओलसर ठेवायची. आता ही झालेली सुकली बऱ्यापैकी. थोडीशी ओलसर आहे एकदम किंचित. आता हे सगळे भरून आहे ना दळून आणायची.
ते गिरणीवाल्यांना माहिती असतं पापडाचं पीठ ते देतात बरोबर. हे बघ ह्या आणली मी दळून. आता काय करायचं, एका घमिलेला किंवा पातेल्याला असं पातळ कपडा बांधून घ्यायचा आहे. असा बांधला चांगलं पॅक बांधून घ्यायचा. हां आता ह्याच्यावरती चाळून घ्यायचं ते, म्हणजे तो कोंडा असा वरती राहतो आणि आत चांगलं छान पीठ आतमध्ये पडतं. खूप छान पीठ झालं. मी नुसतीच नाचणी केली होती, त्याच्यात दुसरं काहीच मिक्स केलं नाही. एकदम प्युअर नाचणीचीच आहे. हे कोंडा आता असं काढून घ्यायचा. कोंडा परत मिक्सर करून किंवा परत गहू टाकून दळून आणून पण पापड्या होतात, पण मी काही केलं नाही त्याच्या. हे पहा आता हे पीठ किती छान पीठ आलंय, मस्त. पहा अजिबात त्याच्यात काळं पटपणा काय नाही, एकदम छान मस्त पीठ झाले. आता इकडं पापड तयार करण्यासाठी हे वाटी मोठं घेतलेलं आहे ना भांडं, मी ते 2 वाट्या घेतलेल्या आहेत मी. पातेल्याला तेल लावून घेतलं म्हणजे नाही का ते खाली असं जास्त चिकटत नाही. आता ह्याच्यासाठी काय काय लागतं, तेल 1 चमचा, पापड खार, मीठ, पापड खार, हिंग, हे जिरे आणि ओवा आहे, आणि हावरी. जिरे आणि ओवा आहे ना, आता मिक्सर करून घ्यायचं. असं भरडच करून घ्यायची, बारीक नाही एकदम करायची जिरेची ओव्याची. आता ही झाली त्याची जिरेची ओव्याची भरड. हे 2 मोठे प्रमाण, म्हणजे मी जवळजवळ हे 1 किलोचं केले, 1 ते 1.25 किलोचं. त्यासाठीचं हे प्रमाण आहे, 1 चमचा. आता ह्या पातेल्याला मी तेल लावून घेतले. आता जेवढं पीठ आहे ना तेवढंच पाणी घ्यायचं. तांदळाला तर जुना तांदूळ असला तर थोडंसं जास्त वगैरे लागतं, पण ह्याला उलट थोडंसं काढून ठेवायचं. कधी कधी ना काही नाचणीला कमी पाणी लागतं. मी 1 वाटी एक्स्ट्रा टाकून घेतलं, समजा बाय चान्स लागलं तर. लागणार नाहीत पण घेतलं मी, असं नाही का, असू द्यावा म्हणून आपलं गरम पाणी म्हणून. आता हे पाहिजे परत गरम उकळलं ना, तेवढी वाटीभर मी काढून ठेवलं. आता त्याच्यात थोडंसं तेल टाकलं, जिरे ओवाची भरड, मीठ टाकलं, हावरी आणि पापड खार, आता ह्याला उकळी आली ना, ह्याच्यात पीठ परत ते चाळून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित एकसारखं हे होतं. आता ह्याला छान खळखळून उकळी आली आहे. चाळणीने चाळून कशासाठी, ते एकसारखं बसावं पातेल्यात पीठ म्हणून, किंवा त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून मी असं परत चाळलंय ते चाळणीने, सगळीकडनं एकसारखं पीठ एका हे हो म्हणून. नाही तर काही गरज नाही आहे, पण ते गुठळ्या पण होऊ नये त्याच्यासाठी. गॅस कमी करून घेतला एकदम, किंवा बंद केला तरी चालेल थोडा वेळ.
अशा पद्धतीने सगळं पीठ चाळून घेतलं. हे सगळं झालं चाळून. आता सगळं परत मग असं नाही का एकसारखं करून घ्यायचं पीठ. आता हाताने ना एकसारखं करून घ्यायचं. आणि झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावरती. 5 मिनिटांनी ना हे पहा हे गिरून घ्यायचं पीठ. मग 5 ते 10 मिनिटं ठेवलं होतं मी जवळजवळ. आणि मग हे असं गिरून घ्यायचं. गुठळ्या नाही पडल्या पाहिजे, त्यामुळे सगळीकडनं एकसारखं हे करून घ्यायचं. हे खाली घेऊन घेरायचं, कारण वरती ना ते नीट असं घेरलं जात नाही म्हणून. मग आता परत घेरून झालं ना सगळं, परत वरती ठेवायचं. आणि जर पाण्याचं थोडंसं कोरडं वाटलं ना तर थोडंसं पाण्याचं चपका मारायचा वरतून आणि ओलं कापड करून असं त्याच्यावर घालायचं सगळीकडून. आणि त्याच्यावर परत झाकण लावून ठेवायचं. असं हे करून कमी गॅसवर 20 मिनटं तरी ठेवायचं, 20 ते 25 मिनटं. आणि आधी 10 ते 15 मिनटं ठेवायचं. आता हे 20-25 मिनटानंतर परत पाहू आपण. छान वास पण छान येतोय आता. बऱ्यापैकी शिजले. पापडाच्या त्या पिठाचा कलर पण छान आलाय पहा, अजिबात काळपट नाही झाली. खाली पण पातेल्याला तेल लावल्यामुळे जास्त नाही लटकलं. आता हे ना कागद आहे प्लॅस्टिकचा, त्याच्यावर जाड पिशवीचं हे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ह्याच्यावर काढून घ्यायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. चांगलं असं मळून घ्यायचं. जितकं चांगलं असं मऊ मऊ मळून घ्याल ना तितकं छान पापड्या येतात. आता हे पण मळून गोळे करून घ्यायचे. आता ह्याला 2 ते 3 माणसं लागतात, म्हणजे पटपट होतं. छोटे छोटे मी उंडे करून घेतले ते. माझ्याकडे पापडाचं यंत्र आहे, त्याच्यावर आता हे दोन्ही खालून प्लॅस्टिक वरून प्लॅस्टिक ठेवून ह्या पहा आपल्याला पाहिजे तसं. जर वाटली एखाद थोडीशी जाड तर परत हात फिरून घ्यायचं बोट. हे झाले पापड्या. सावलीतच घेतले मी सुकून, नंतर मग दुसऱ्या दिवशी ऊन दिले त्याला. हे पहा कलर पण छान आलाय त्याचा, जास्त काळपट नाही झाल्या. एखादी कुठेतरी चिरली नाही तर चिर पण नाही पडल्या, एकदम छान झाल्या. तळून पहा. तेल आहे ना चांगलं गरम होऊन द्यायचं मग तळायचे. आता हे थोडंसं तेल
हेच आहे, व्यवस्थित गरम नाही झालं तेल, त्यामुळे पापडी थोडीशी नीट नाही तळली गेली. आता ही पहा, किती छान फुललेत मस्त. तेल चांगलं गरम झालं ना मग व्यवस्थित फुलतात ते. थोडंसं तेल आधी हे होतं. आणि टेस्टला पण मिठाला त्याचं प्रमाण सगळं एकदम छान झालं. झालं आता.